नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या राज्यातील काही भागात सर्पदंशाच्या ज्या घटना घडत आहेत, पावसाळ्यात विशेषतः सर्पदंशाच्या घटना या आधीच निदर्शनात येतात. आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी नाशिक झेडपीचे CEO ओमकार पवार सर आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे? मागील 6 महिन्यांची आकडेवारी नाशिक जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण खूप आहे. आपला जो आदिवासी भाग आहे आणि जिथं जास्त पाऊस आहे तिथं सर्पदंशाचे प्रमाण जास्त प्रमाणात इतर जिल्ह्यांपेक्षा आढळत आहे. तर लास्ट इयर आपल्याकडे 4382 सर्पदंश झाले 2025ला आणि आत्तापर्यंत आपले 2700 सर्पदंश जानेवारीपासून आत्तापर्यंत झालेले आहेत. आणि याच्यासाठी आम्ही एक असं मॉड्यूल केलं होतं लास्ट इयरला की आपले ICMR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यांचं आणि आपले जिल्हा परिषद आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यांनी आम्ही एक MOU केला. त्यानंतर त्यांनी 2 प्रोजेक्ट आपण लॉन्च केले. एक DSERPnet म्हणून आहे आणि दुसरा सर्पा म्हणून. तर पहिल्या याच्यात काय केलं आपण, ज्या 1500 स्नेक बाईट झाल्या होत्या मागच्या वर्षीत त्यांचा आपण स्टडी केला की त्या का झाल्या, त्याची मृत्यूची कारणं, ट्रीटमेंटमध्ये कुठं फेल्युअर झालं, त्याचा एक रिपोर्ट आपण तयार करून घेतला. त्यानंतर आपले जिथं जिथं सर्पदंश जास्त आहेत तिथं सर्पा प्रोजेक्ट लॉन्च केला. तिथले जे सर्व मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचं ॲप्रोप्रिएट ट्रेनिंग घेतलं की ASV कशी वापरायची, किंवा मग ASV नंतर रेस्पिरेशनचे फेल्युअर आले तर त्याच्यावर काय आपली SOP असली पाहिजे. आणि एक जी हेजिटेशन होतं मेडिकल ऑफिसरचं ASV वापरण्याबद्दल ते आपण दूर केलं. त्यानंतर आम्ही प्रत्येक PSC मध्ये 30 ASV अँटी स्नेक वेनमचा स्टॉक ठेवला आणि त्याचा आता पोर्टल बनवलेला आहे आणि त्याचं रेकॉर्ड मी रोजच्या रोज चेक करतो की कुठल्या PSCला किती अवेलेबल आहे. त्याच्यामुळं कोणीही एक सर्पदंशाचा माणूस तिथं गेला तर डॉक्टर कॉन्फिडंट पाहिजे आणि तिथं ASV अवेलेबल पाहिजे. याचं सक्सेस म्हणूनच आमचं पूर्ण जे 12 मृत्यू होते मागच्या पूर्ण वर्षभरात, तर ते आत्ता ह्या वर्षीपर्यंत फक्त 3 मृत्यू आम्ही नोंद केलेले आहेत. आता सप्टेंबर उजेडला आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे की ते गेल्या वर्षीपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी येतील. सध्या लसी किती उपलब्ध आहेत जिल्ह्यात? प्रत्येक PSCला 30, अशा जिल्ह्यात 7,000च्या वर लसी उपलब्ध आहेत. आपण गेल्या काही दिवसांपासून डेथ स्नेक बाईट झिरो असं काहीतरी इनिशिएटिव्ह पण राबवत आहेत, तो काय आहे? आमचा हा इनिशिएटिव्ह आहे की 0 स्नेक बाईट डेथ असा इनिशिएटिव्ह आम्ही चालू केलेला आहे. पण ठीक आहे, आमच्या या वर्षीपर्यंत 3 झालेले आहेत, पण त्या एक आकडीच ठेवायचा आमचा मानस आहे. काय नेमका हा प्रकल्प आहे एकंदरीत? हा प्रकल्प असा आहे की मेडिकल ऑफिसरकडे स्नेक बाईटची केस गेल्यावर त्याची SOP आपण डेव्हलप केलेली आहे नाशिक स्पेसिफिक, की नाशिकमध्ये काय प्रॉब्लेम येतं, की मेडिकल ऑफिसर थोडेसे हेजिटेट करत होते, ASV ची उपलब्धता नव्हती किंवा त्याचं मॉनिटरिंग नव्हतं. ह्याच गोष्टी आपण स्ट्रीमलाईन केल्यात. परत समजा रेस्पिरेशनचं फेल्युअर झालं रुग्णाला तर आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची SOP बनवून त्याचे आम्ही ट्रेनिंग सेशन्स घेतले नाशिकमध्ये. त्याचा आता आपल्याला चांगला परिणाम दिसतोय. सध्या कुठं प्रायोगिक तत्वावर सुरू आहे का हे? पूर्ण नाशिक जिल्ह्यातच चालू आहे. पूर्ण नाशिक जिल्ह्याचंच ट्रेनिंग घेतलेलं. हा डेटा मी तुम्हाला सांगतो पूर्ण नाशिक जिल्ह्याचाच आहे. नाही, एकंदरीत आपण बघतोय की शेतकऱ्यांचा अधिकाधिक यामध्ये समावेश दिसून येतो सर्पदंशामध्ये. त्या अनुषंगाने काही पावलं उचलत आहेत का? आपण गाव पातळीवर ग्रामसभेमार्फतच सर्पदंश झाल्यावर काय करायचं आणि त्याची पहिली फर्स्ट एड काय आहे याची आशांना पण आपण कल्पना दिलेली आहे, ग्रामसभेत पण कल्पना दिली, अवेअरनेस पण करतोय आणि आपले आरोग्य सेवक आहेत ते पण याबाबत अवेअरनेस करतायत. आणि फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणून PSCला आपली ही ट्रीटमेंट आहेच. लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, नाशिक.